नमस्कार, मी डॉक्टर अभय वाघ, मधुमेह तज्ज्ञ, डॉक्टर वाघ डायबिटीज स्पेशालिटी सेंटर, नांदेड. तर मित्रांनो, आपण गेल्या वेळेस आपण बघितलं की एपिडेमिओलॉजी वर्ल्ड वाईड डायबिटीजच्या पेशंटची आणि इंडियन सिनॅरिओमध्ये डायबिटीजची एपिडेमिओलॉजी आपण लास्ट टाइम बघितलेली आहे. तरी आपण यावेळेस जाणून घेणार आहोत की डायबिटीजचे जे काही सिम्पटम्स आहेत किंवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्हाला डायबिटीज झालाय का नाही हे ओळखून घेण्यासाठी कुठले साइन्स अँड सिम्पटम्स आहेत, तर त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत. डायबिटीज आपण जर बघायला गेलो, आपल्याला माहिती आहे डायबिटीज म्हणजे काय, तर रक्तातील उच्च साखरेचे प्रमाण जे आपण म्हणतो, हाय ब्लड ग्लुकोज लेवल, त्याला आपण डायबिटीज म्हणतो. जर पेशंटला एखादा डायबिटीज झाला असेल ना, त्या पेशंटमध्ये आपण जर सिम्पटम्स बघायला गेले तर त्या पेशंटला खूप तहान लागते, पेशंट सारखा पाणी मागायला लागतो, घसा कोरडा पडायला लागतो पेशंटला पाणी पिलं की लगेच लघवीला जावं लागतं, सारखी लघवी होते पेशंटचं आकस्मिकपणाने वजन कमी होतं, कमीत कमी 5-6 किलोने वजन कमी व्हायला लागतं काही पेशंटला डोळ्याला अंधकपणा यायला लागतो, काही पेशंटला पायाला मुंग्या यायला लागतात, काही पेशंटला झोप होत नाही, झोप कमी लागते त्या पेशंटची. तर हे काही सिम्पटम्स आहेत जे की बऱ्याच पेशंटमध्ये काही भेटतात. काही पेशंटमध्ये हेअरफॉल होतो, सारखे केस गळायला लागतात, काही पेशंटमध्ये इचिंग व्हायला लागतात, खाजायला लागतं, काही पेशंटमध्ये लघवीच्या ठिकाणी जखम होते, त्याला आपण बेलानोप्रोस्थायटिस म्हणतो, जे की लघवीमध्ये येणारी जास्त साखर जी आहे ती लघवीच्या ठिकाणी जमा होऊन तो आजार होतो. तर हे जे काही सिम्पटम्स आहेत, हे सिम्पटम्स जर आपण थोडंसं लक्ष केलं तर नक्कीच आपल्याला ह्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला डायबिटीज आहे का नाही. आणि हे सिम्पटम्स जर तुम्हाला वाटले की या सिम्पटम्सपैकी मला एखादा सिम्पटम असेल तर नक्कीच तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी लॅबमध्ये टेस्ट करून घ्या, ती चेक करून घ्या आणि त्याचं निदान करून घ्या आणि तुम्ही डायबिटीज पासून लवकरात लवकर प्रिव्हेन्शन करू शकता. तरी असेच नवीन डायबिटीजचे अपडेट घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, महाराष्ट्र हेल्थ चॅनल, आणि शेअर करा. पुढील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डायबिटीजबद्दल होणारी जी काही कॉम्प्लिकेशन आहेत त्याबद्दल मी डिटेल बोलणार आहे. थँक्यू.